नमस्कार. आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे. आज अशाच एका माहितीपर व्हिडिओला घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे. चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. व्हिडिओचा मुख्य विषय हा आहे की SSC म्हणजे अर्थातच 10वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा आता काही दिवसांवरतीच येऊन ठेपलेली आहे. आज आपण पद्य विभाग कविता अभ्यासाचं नियोजन कसं करायचं याची माहिती देणार हा विषय आहे. व्हिडिओचा मुख्य विषय हा आहे की पद्य विभाग कवितेचे अभ्यासाचं नियोजन. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. SSC म्हणजे अर्थातच 10वीची परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे वेळापत्रक देखील चांगल्या रीतीने चालू असेलच असे समजूनच आपण आजचा व्हिडिओ बनवत आहे. पद्य विभाग म्हटलं तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांना समजतात की पद्य म्हणजे कविता. यामध्ये कविता असतात, कवन असतात, काव्य असतात. तर ही कविता नेमकी कशी वाचायची, कवितेचं रसग्रहण कसं करायचं, नेमकं कवितेमध्ये कोणते कोणते महत्त्वाचे टप्पे येतात, जेणेकरून कविता अभ्यास करताना, कविता वर्गात सर शिकवत असताना आपलं लक्ष कुठे असतं आणि सरांची शिकवण्याची पद्धत कशी आहे, आपल्याला कवितेमधून काय संदेश मिळतोय, कवितेचं नाव काय आहे, कविता लिहिणाऱ्यांनी कोणत्या वेगळ्या धाटणीने ही कविता लिहिलेली आहे, कवितेची भाषा सौंदर्य काय आहे, कविता आपले म्हणणं कवितेच्या माध्यमातून कसं मांडायचं आहे, त्याचा विषय काय आहे, कवितेतून कोणत्या संकल्पना स्पष्ट होतात, तसेच कवितेचं नाव काय आहे, कवीचं नाव काय आहे आणि ओळींचा नेमकं काय अर्थ आहे, काव्य काय आहे, भाषाशैली कशी, संदेश कवीला काय द्यायचा आहे, या सर्व गोष्टी आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पद्य विभाग अभ्यासाचं नियोजन. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी कविता समजून वाचा. सर्वप्रथम कविता संपूर्ण वाचून घ्यायची आणि त्यातील उत्तरे तेव्हाच सोडवायची. डायरेक्ट उत्तरे सोडवायला सुरुवात करायची नाही. विद्यार्थी काय करतात की कविता सोपी म्हणून एक दमात वाचून घेतात आणि लगेच उत्तर लिहायला सुरुवात करतात. तसं करायचं नाही. उत्तर कुठूनही बघून उत्तर लिहायचं नाही. कविता संपूर्ण वाचा, कवीचे नाव वाचा, कविता कोणत्या प्रकारची आहे ते समजून घ्या, कवीचा अल्पपरिचय कवितेच्या वरती असेल तर तो समजून घ्या, कोणत्या प्रकारे त्यांनी आधी कविता लिहिली आहे, काव्य लिहिलेले, गीत लिहिले असतील तर ते बघा. त्यामुळे सर्वप्रथम कविता समजून घ्या, ती वाचा आणि मगच त्यातील उत्तरे लिहायला सुरुवात करा. दुसरा महत्त्वाचा घटक आहे की कवी आणि कविता कशाबद्दल आहे.